नमस्कार, मी आदित्य सुभाष केळकर. माझा तिसरा ब्लॉग बघण्याकरता खूप खूप आभार. माझ्या या ब्लॉगचा विषय हा आहे की आपण हिंदू आहोत ते फक्त आपण हिंदू म्हणून जन्माला आलो की हिंदू धर्मामध्ये आपल्याला असे काही तत्व मिळतात जे इतर धर्मांमध्ये मिळत नाही. आणि हे संस्कार आपल्याला भारतामध्ये जन्म झालेल्या शीख, बौद्ध आणि जैन या धर्मांमध्ये सुद्धा मिळतात, पण भारताबाहेर जन्म झालेल्या धर्मांमध्ये आपल्याला हे तत्व मिळत नाही. तर आज मी आपल्याला या दोन तत्वांबद्दल माझं मत सांगेन. पहिला तत्व हा आहे की हिंदू धर्मात वेद आपल्याला हे सांगतात की फक्त आपल्या कर्मामुळेच या जन्मानंतर मोक्ष प्राप्ती होते. एक नास्तिक व्यक्ती देखील मोक्ष प्राप्ती करू शकतो जर त्याच्यातून उच्च कोटीचं पुण्य व सत्कर्म घडले असेल तर. फक्त वेदांना प्रमाण मानलं म्हणून मोक्ष प्राप्ती होते हे तत्व वेदांमध्ये नाही. पण इतर धर्म आपल्याला हे सांगतात की आपण जर आमचा धर्म स्वीकारला तरच आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल. आपल्याकडून काही पाप जरी झाले तरी आमचा धर्म स्वीकारल्यामुळे आपल्याला जन्नत किंवा पॅराडाईसमध्ये स्थान मिळेल. आता दुसरा तत्व हा आहे की इतर धर्म आपल्याला हे सांगतात की आमच्या धर्मामध्ये जी पूजा अर्चनेची पद्धती आहे त्या पद्धतीने जर आपण प्रार्थना केली तरच ती प्रार्थना त्या एका देवापर्यंत पोहोचते. पण जर तुम्ही इतर धर्म स्वीकारलेला असेल आणि त्या धर्माप्रमाणे जर आपण पूजा प्रार्थना सगळे विधी करत असाल तर आपली प्रार्थना त्या एका भगवंतापर्यंत पोहोचणार नाही किंवा आपली प्रार्थना खोट्या देवापर्यंत पोहोचेल. पण हिंदू धर्मामध्ये भगवद्गीतेत अध्याय 4 श्लोक 11 मध्ये हे नमूद आहे की भगवंताने आपल्याला सांगितलेले आहे की सर्व मार्ग हे माझ्यापर्यंतच पोहोचतात. म्हणजे व्यक्ती कुठल्याही धर्माचा असो तो जेव्हा आपल्या परंपरेनुसार पूजा करतो तरी ती भक्ती भगवंतापर्यंत पोहोचते. तर हे संस्कार आपल्याला हिंदू, बौद्ध, शीख या सनातन भारतीय धर्मांमध्ये मिळतात पण इतर धर्मांमध्ये मिळत नाही. याचा अर्थ हा होतो का की हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर सनातन हिंदू धर्मातील संस्कारच आहेत जे सर्व धर्म समान या तत्वाला मानतात. म्हणून हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ नाही पण एकमेव सर्वसमाविष्ट धर्म आहे, विचार आहे, तत्व आहे. आणि म्हणून हिंदू धर्माचा आणि आपण हिंदू म्हणून जन्माला आलो याचा गर्व करणे गरजेचे आहे.